दुसरा टप्पा त्याच्यामध्ये येतो। समजा हे करून माझं वजन कमी नाही झालं किंवा कमी झालं आणि त्या समजा तुमचं 40 किलो वजन कमी करायचं आहे, 20 किलो कमी झालं आणि 20 किलोला अजून तुम्हाला वजन कमी करायचं आहे, तर काय करावं लागेल? पुढचा टप्पा आहे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमच्या आहारातील पिष्टमय पदार्थाचे प्रमाण कमी करणे, जेणेकरून तुमचं इन्सुलिन कमी होईल आणि वजन अजून खाली जाईल। आता हे पिष्टमय पदार्थ म्हणजे काय हे तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे। पिष्टमय पदार्थ म्हणजे सगळी धान्य, सगळी कडधान्य आणि सगळी फळं। म्हणजे पिष्टमय पदार्थ हे फक्त वनस्पतीजन्य पदार्थांमध्येच असतात, ज्याला आपण शाकाहार म्हणतो। प्राणीजन्य पदार्थांमध्ये अजिबात साखर किंवा पिष्टमय पदार्थ नसतात। हे बेसिक फंडामेंटल तुम्ही लक्षात घ्या। आणि हे जर तुम्ही केलं तर म्हणजे पिष्टमय पदार्थाचं प्रमाण जमेल तितकं कमी करा। म्हणजे समजा तुम्ही 2 चपात्या खात असाल तर 2 चपात्याऐवजी 1 चपात्यावरती या। अत्यंत सोपं गणित आहे, सगळ्यांना जमू शकतं। भात खात असाल तर तो बंद करा, 2 वाटी घेत असाल तर अर्धी वाटी करा, म्हणजे पिष्टमय पदार्थाचं प्रमाण नक्की निम्म्याने तरी कमी करा। तिथून तुमचं अजून वजनाच्या खालच्या टप्प्यावरती तुम्ही जाल। पहिला टप्पा आहे प्रोसेस फूड बंद करणे, दुसरा टप्पा आहे त्याच्याबरोबर तुम्ही पिष्टमय पदार्थ कमी करणे। सगळ्यांना ह्या टप्प्याची गरज लागते अशातला भाग नाही। म्हणजे नवीन जर वजन वाढलेलं असेल तर फक्त प्रोसेस फूड बंद केलं तर वजन कमी होतं आणि तरच वजन कमी होतं। जोपर्यंत तुम्ही प्रोसेस फूड बंद करत नाही तोपर्यंत वजन कमी होत नाही। जोपर्यंत प्रोसेस फूड बंद असतं तोपर्यंतच वजन कमी राहतं। मग तुम्ही आधीची जे काही वजन कमी करण्याची उपचार पद्धती स्वीकारली असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे जर समाविष्ट केलं नाही तर वजन कमी होत नाही आणि झालेलं वजन कमी राहत नाही, ते वाढतच जातं।